संक्रांत जवळ येत आहे, म्हणून आज आपण तिळगुळ लाडू कसे बनवायचे हे पाहणार आहोत. लाडू बनवत असताना इथे मी गुळाचा बिलकुल पण पाक तयार केला नाही किंवा हाताला चटके न बसता परफेक्ट असे तिळगुळ लाडू कसे बनवायचे हे आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ सोडून कुठेही जायचे नाही, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. नमस्कार, मी प्रिया रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण तिळगुळ लाडू कसे बनवायचे हे पाहणार आहोत. तिळगुळ लाडू बरेच जण वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात. जसे की काही जण काय करतात तर गुळाचा पाक अगोदर तयार करून घेतात आणि नंतर भाजलेले तीळ आहेत ते मिक्सरमधून काढून त्या पाकामध्ये घालतात. पण ते लाडू वळत असताना काय करावं लागतं की पाक कितपत शिजवायचा याची काळजी घ्यावी लागते. पण मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने आज पाक न तयार करता पण परफेक्ट असे तिळगुळ लाडू कसे बनवायचे हे सांगणार आहे. लाडू बनवत असताना पाक जरा जरी चुकला तर काय होतं, लाडूच वळले जात नाहीत आणि पाकातले लाडू बनवायचे म्हणजे की हाताला चटके बसतात. यासाठी आज आपण अशी बिलकुल पण तडजोड न करता सोप्या पद्धतीने लाडू बनवणार आहोत. चला तर मग सुरू करूया आज आपल्या छानशा रेसिपीला. तिळगुळ लाडू बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते हे आपण पाहू. इथे 1 कप तीळ, तसेच 1 कप गूळ, अर्धा कप शेंगदाणे आणि 1 चमचा साजूक तूप घेतले आहे. आता सर्वप्रथम इथे पॅन मध्ये आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे भाजत असताना कधीही आपल्या गॅसची जी फ्लेम आहे ती लो हीटवर ठेवायची. यामुळे काय होतं, आपण जे शेंगदाणे भाजतो ते अगदी खरपूस असे भाजले जातात. आपण हाय हीटवर शेंगदाणे भाजायला गेले तर काय होतं, आतून शेंगदाणे तसेच कच्चे राहतात आणि वरून फक्त ते काळसर होतात म्हणजे करपले जातात. इथे शेंगदाणे भाजून झालेले आहेत. आता हे एका डिशमध्ये काढून घेते आणि हे पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत. शेंगदाणे थंड होत आहेत तोपर्यंत तीळ भाजून घेऊ. यासाठी इथे मी 1 कप गावरान तीळ घेतले आहेत. गावरान तीळ असल्यामुळे इथे तुम्हाला थोडेसे ते काळसर दिसत असतील, पण जे पॉलिशचे पांढरे शुभ्र तीळ असतात ना, त्यापेक्षा ह्या गावरान तीळची टेस्ट खूप छान लागते. यासाठी आपण इथे शक्यतो गावरान तीळचाच वापर करावा. आता तीळ पण आपल्याला 4 ते 5 मिनिट मीडियम टू लो हीटवर भाजून घ्यायचे आहेत. तीळ भाजले ओळखायचे कसे, तर ते भाजल्यानंतर तडतड असा आवाज येतो आणि ते असे पटपट उडतात. त्यावेळेस समजायचे की तीळ आपले व्यवस्थित असे भाजले आहेत. आता हे एका डिशमध्ये मी काढून घेते. आता इथे शेंगदाणे पूर्णपणे थंड झालेले आहेत, याची मी साल काढून घेते. इथे मी शेंगदाणे भाजत असताना व्यवस्थित असे भाजून घेतले, त्यामुळे तुम्ही इथे पाहू शकता की हाताने चोळले की पटकन याची साल निघत आहे. साल काढून झाले की काय करायचं, आपण जे तळण तळण्यासाठी जाळी वापरतो त्यामध्ये हे शेंगदाणे चाळून घ्यायचे, म्हणजे याची जे पाचोळा आहे तो साईडला निघतो. आता एक मिक्सरचे भांडे घ्यायचे आणि त्यामध्ये आपल्याला हे शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत आणि पल्स मोडवर ऑन ऑफ करत आपल्याला हे फिरवून घ्यायचे आहे. मी अशा पद्धतीने जाडसरच याचे कूट बनवून घेतले आहे. आता यामध्येच आपल्याला तीळ घालून घ्यायचे आहेत. तीळ घालून झाल्यानंतर पण पल्स मोडवर आपल्याला ऑन ऑफ करतच फिरवायचं आहे. भाजलेल्या तीळमधील काही तीळ मी असे शिल्लक ठेवले आहेत. आता यामध्ये आपल्याला 1 कप गूळ घालायचा आणि पल्स मोडवर फक्त फिरवून घ्यायचे आहे. म्हणजे काय होतंय, तीळ अगदी आपल्याला बारीक नाही करायचे, त्यामधील एखादा तीळ असा अख्खाच दिसला पाहिजे. आता मी तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दाखवते ना, इथे बघा की एक तीळ असा दिसत आहे. या पद्धतीने इथे पॅनमध्ये मी 1 चमचा साजूक तूप गरम करून घेतलंय. यामध्ये आता आपण जे मिक्सरमधून काढलेले वाटण होते ना ते घालून घेऊ. आता हे आपल्याला लो टू मिडियम हीटवर 4 ते 5 मिनिट परतून घ्यायचे आहे. आपण यामध्ये गूळ घातलेला आहे आणि गुळाला जशी उष्णता भेटेल तसं तो पगळला जातो. यासाठी आपल्याला एक 4 ते 5 मिनिट फक्त हे मिश्रण गरम पॅनमध्ये हलवून घ्यायचे आहे किंवा परतून घ्यायचे आहे. यामध्ये मी आता फक्त 1 चम्मच पाणी घालून घेत आहे. यामुळे काय होते ना, जे आपण लाडू बनवणार आहोत ते बिलकुल पण कडक किंवा भुसभुशीत न होता अगदी मऊसूत होतात. यासाठी ते पाणी घालणे पण तेवढेच महत्त्वाचे आहे. तुम्ही ते बघू शकता की ऑलमोस्ट आता याचा गोळा तयार झाला आहे. यामध्ये आपण जे भाजलेले तीळ शिल्लक ठेवले होते ना ते घालून घेऊ. आता हे आपल्याला आणखी एक वेळेस परतून घ्यायचे आहे. इथे गॅस बंद करायचा आणि यामध्ये 1 चमचा वेलची पूड घालून घ्यायची. वेलची पूड घालून झाल्यानंतर पण आपल्याला ही व्यवस्थित अशी एकजीव करून घ्यायची आहे. गॅस आपल्याला पूर्णपणे बंद करून घ्यायचा आहे, बिलकुल पण चालू नाही ठेवायचा. आता हे मिश्रण मी एका डिशमध्ये काढून घेत आहे. इथे आपण मिश्रण खूप वेळ नाही परतून घेतले, त्यामुळे हे बिलकुल पण कडकडीत नाही गरम झाले, हलकेसे गरम आहे. पण आपण याचे अगदी इझिली लाडू बनवू शकतो. तुम्ही इथे बघू शकता, बिलकुल पण टेन्शन न घेता किती झटपट असे हे आपले लाडू बनत आहेत. ना पाक करायचे टेन्शन, ना पाक कितपत शिजवायला पाहिजे याचे टेन्शन, बिलकुल काहीच टेन्शन नाही घ्यायचे. अगदी सुरेख असा हा लाडू बनला आहे. याच पद्धतीने राहिले सर्व लाडू मी बनवून घेणार आहे. आणि विशेष म्हणजे लाडू बनवत असताना हाताला बिलकुल पण चटके नाहीत बसत. पाकातले लाडू बनवायचं म्हणलं की खूप सारे टेन्शन, म्हणजे पाक कितपत शिजला पाहिजे आणि पाक जर थोडासा पुढे गेला तर लाडू अगदी कडक असे होतात.
लाडू वळताना हाताला खूप सारे चटके बसतात किंवा लाडू वळत असताना शेवटपर्यंत लाडू बिलकुल पण वळला जात नाही. हे खूप सारे टेन्शन न घेता अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला लाडू कसे बनवायचे हे सांगितलंय. तुम्ही इथे बघू शकता की मिश्रणाचा शेवटचा लाडू बनवला आहे तरी पण किती सुरेख असा बनला आहे. अगदी गोल गरगरीत आणि मऊसूत. तसेच मिश्रणात आपण सगळ्यात शेवटी तीळ टाकल्यामुळे लाडूवरती तीळ पण किती सुरेख दिसत आहेत. आता एक लाडू मी तुम्हाला तोडून पण दाखवते की हा बिलकुल पण कडक नाही बनला किंवा भुसभुशीत नाही झाला. अगदी परफेक्ट असे लाडू बनवून आज मी तुम्हाला दाखवले आहेत. तुम्हाला ही आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी यूट्यूबवर प्रियाज रेसिपी मराठी चॅनल पटकन सबस्क्राईब करा. तुमचे काही नातेवाईक किंवा मित्रमैत्रिणी असेल तर त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. संक्रांत स्पेशल तिळगुळाचे लाडू कसे बनवायचे हे आज मी तुम्हाला सांगितले आहे. तुम्ही ही रेसिपी न चुकता नक्की ट्राय करा आणि कसे बनलेत हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. तुम्ही वेळात वेळ काढून माझा हा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. चला तर मग भेटूया अशाच छान छान एक रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.